नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025साठी IBPSने 2 मार्च रोजी घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. त्याचबरोबर पुढे होणाऱ्या परीक्षांसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात त्याची देखील चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. माझा थोडासा घसा खराब आहे, मात्र या व्हिडिओचा कंटेंट खूप चांगला आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि माझ्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा. प्रश्न पहिला, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात वाहते? आता परीक्षेमध्ये IBPSने आपल्याला कोणते पर्याय दिलेले आहेत ते माहीत नाही आहे, त्यामुळे आपण नर्मदा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ते बघूया. तर ही नर्मदा नदी मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर गुजरात अशा जवळपास 3 राज्यांमधून वाहते. ही 3 प्रमुख राज्ये आणि नर्मदा नदी कशी वाहते ते आपण बघूया. त्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील, कारण नर्मदा नदी ही IBPSची फेवरेट नदी आहे. ही जी नर्मदा नदी आहे ती मध्य प्रदेशमध्ये सुमारे 87% एवढं तिचं खोर आहे, त्यामुळे या राज्याला नर्मदा नदीचे हृदय म्हटलं जातं. हार्टलँड हे लक्षात घ्या, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, नर्मदा नदीचे हार्टलँड कोणाला म्हटलं जातं? तर त्याचे उत्तर आहे मध्य प्रदेश, कारण यामध्येच नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग आहे. त्यानंतर नर्मदा नदी महाराष्ट्रात प्रवेश करते, मात्र महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राच्या उत्तरी भागातून आणि मध्य प्रदेशची जी सीमा आहे त्याच्यावरून वाहते, त्यामुळे फक्त 54 किलोमीटर एवढाच प्रवाह नर्मदा नदीचा महाराष्ट्रात आहे. त्यानंतर शेवटचा प्रवाह आहे तो गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये ती शेवटी वाहत जाऊन खंभातच्या आखाताला मिळते, म्हणजेच अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे ही 3 राज्ये आणि त्यांची वाहण्याची प्रवाह नर्मदा नदीचा लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे प्रश्न कोठे तयार होतात? तर नर्मदा नदीचा उगम कोठे होतो असा प्रश्न विचारला जातो. तर तिचा उगम मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नर्मदा नदीचा वाहण्याची दिशा विचारली जाते. तर ही पश्चिमी वाहिनी नदी आहे, म्हणजेच काय, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे ही नदी वाहत असते. म्हणजे मध्य प्रदेशमधून उगम पाहून ती अरबी समुद्राला म्हणजेच पश्चिमेकडेच वाहत जाऊन मिळते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की मध्य प्रदेशची जीवनवाहिनी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर त्याचे उत्तर असेल नर्मदा नदी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की डॉट 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 ही नदी उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करते. तर त्याचे उत्तर असेल नर्मदा नदी. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या मधून भ्रंशदरीतून किंवा खचदरीतून वाहणारी नदी कोणती? तर त्याचे उत्तर असेल नर्मदा नदी, त्याचबरोबर तापी नदी. या तापी नदी आणि नर्मदा नदी या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याच्यानंतर आपण मागाशीच पाहिलं की जी खंभातच्या आखाताला गुजरातमधील भरूच हे शहर आहे त्याच्याजवळ खंभातच्या आखाताला ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. मात्र ही नदी परीक्षेत विचारलं जातं की त्रिभुज प्रदेश निर्माण करते, तर हे चूक. ही नदी त्रिभुज प्रदेश निर्माण नाही करत, तर ही नदी खाडी तयार करून समुद्राला मिळत असते. त्यामुळे लक्षात घ्या, चूक बरोबरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. नर्मदा नदी ही खाडी निर्माण करणारी नदी आहे. त्यानंतर नर्मदा नदीवरील काही प्रमुख धरणे आणि प्रकल्प आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर सरदार सरोवर प्रकल्प हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे या नदीवरचा. तो कुठे आहे? तर तो आहे गुजरात या राज्यामध्ये. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग याला, राजस्थानचा काही भाग याला याचा उपयोग होतो. इंदिरा सागर धरण कुठे आहे? तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये, याच नदीवर आहे. याच्यावर तर सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे धुवाधार धबधबा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तो आहे जबलपूर जवळ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या नदीला रेवा या नावाने देखील ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल नर्मदा नदी. नर्मदा नदीचे दुसरे नाव आहे रेवा नदी हे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नर्मदा आणि तापी नदी ह्या IBPSच्या फेवरेट नद्या आहेत. त्यानंतर गोदावरी नदीवरती देखील प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रातील, त्यामुळे ह्या 2-3 नद्या अतिशय व्यवस्थित करा, याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न ते विचारतात. प्रश्न दुसरा, क्रिकेट या खेळामधील DRS मधील R म्हणजे काय? तर हा प्रश्न रँडम नाही विचारलेला, तर सध्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे, त्यामुळे क्रिकेट यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत. तर या DRSचा फुल फॉर्म होतो डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. त्यामुळे Rचा लॉंग फॉर्म काय असेल? तर तो असेल रिव्ह्यू हा. त्यामुळे याचे उत्तर असेल.
आता DRSवरती पुढे जाऊन ते काय विचारू शकतात, तर याच्यामध्ये 3 प्रमुख गोष्टी असतात. पहिली गोष्ट आहे बॉल ट्रॅकिंग सिस्टीम, त्यालाच हॉक आय असं म्हटलं जातं. याचा उपयोग होतो चेंडूचा मार्ग आणि तो स्टंपला लागतोय का नाही हे बघण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं असतं अल्ट्रा एज मशीन किंवा त्याला स्निकोमीटर देखील म्हटलं जातं. म्हणजे बॉल बॅटला लागलेला आहे का नाही ते त्याची स्पाईक दाखवतं जर लागलेलं असले तर. आणि तिसरं आहे हॉटस्पॉट, म्हणजे बॅटवर बॉल कुठे लागलेला आहे ते त्याच्यावरून इन्फ्रारेडच्या साह्याने ते दाखवत असतं. तर या तिन्हीवरती ते प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा लॉंग फॉर्म आहे, तो म्हणजे DLS, क्रिकेटशी संबंधित. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तो आहे डेकवर्थ लुईस स्टर्न मेथड. म्हणजे पावसामुळे जर मॅच रद्द होणार असेल किंवा टार्गेट जर रिवाईज करायचं असेल तर त्याच्यासाठी ही डेकवर्थ लुईस मेथड वापरली जाते. त्यामुळे हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे VAR सिस्टीम कोणत्या खेळामध्ये वापरली जाते. तर याचा लॉंग फॉर्म आधी बघूया. व्हिडिओ असिस्टंट रेफरी, आणि ही सिस्टीम वापरली जाते फुटबॉल या खेळामध्ये. त्यामुळे हा VAR देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो. तर मी नेहमी सांगतो की वर्षातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते व्यवस्थित करा, त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर हा हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. तर आता आपण सप्टेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस बघूया की ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. तर 5 सप्टेंबरला कोणता दिवस असतो, तर तो असतो राष्ट्रीय शिक्षक दिन हा. त्यामुळे हा दिवस लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो, हा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे 1 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान. त्यामुळे हा आठवडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे 16 सप्टेंबर हा दिवस आहे ओझोनचा जो थर आहे त्याच्या संवर्धनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस किंवा जागतिक ओझोन दिवस म्हणून ओळखलं जातं याला. त्यामुळे हा एक दिवस लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि हा 14 सप्टेंबर आहे आपला हिंदी दिवस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, कण्हेरी मठ कोठे आहे. तर हा जो कण्हेरी मठ आहे तो आहे कोल्हापूर येथे. आता परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न जर विचारला, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय कोठे आहे, तर ते आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यालाच कण्हेरी मठ संग्रहालय असं ओळखलं जातं. त्यामुळे याचे कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण IBPS अशा प्रकारे शब्द बदलून प्रश्न विचारते. आता परीक्षेत काल तुम्हाला प्रश्न विचारलेला की राजा दिनकर केळकर संग्रहालय कोठे आहे, तर त्याचे उत्तर होते पुणे. आज त्यांनी कण्हेरी मठावर विचारलेलं आहे. पुढे जाऊन ते विचारू शकतात की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय किंवा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे त्याचे पूर्वीचे नाव होते, ते कुठे आहे, तर ते आहे मुंबई शहरामध्ये. त्यानंतर आगा खान पॅलेस कुठे आहे, तर आगा खान पॅलेस आहे पुणे शहरात. कार्लाय भाजी लेण्या ह्या कुठे आहेत, तर त्या देखील आहे पुणेमध्ये, पुणे शहराजवळ. त्याच्यानंतर घारापुरी किंवा त्याला आपण एलिफंटा लेण्या म्हणतो, त्या कुठे आहेत, तर त्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. तर हे काही महत्त्वाची संग्रहालय किंवा लेण्या आहेत, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत. प्रश्न क्रमांक 5, जगातील 2 नंबरचे सर्वात मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे धरण कोणते आहे. तर जगामध्ये 2 नंबरला सर्वात मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे धरण आहे सरदार सरोवर धरण, हे जे आहे नर्मदा नदीवर गुजरात या राज्यामध्ये. तर पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे, तर ते आहे अमेरिकेतील ग्रँड कुली धरण, जे आहे कोलंबिया नदीवर. त्यामुळे हे पहिले 2 लक्षात ठेवा. आता परीक्षेत नर्मदा नदी त्याचबरोबर तिच्या आसपासचा परिसर खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता ज्या अर्थी त्यांनी धरणावरती प्रश्न विचारला आहे त्या अर्थी ते भारतातील सर्वात उंच धरण असे देखील विचारू शकतात. मग ते कोणते आहे, ते आहे तेहरी किंवा टिहरी धरण, जे आहे उत्तराखंड राज्यामध्ये भगीरथी नदीवर. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वात लांब धरण कोणते, उंच धरण आहे टिहरी, पण लांब धरण आहे हिराकुंड धरण. हे जवळपास 25 किलोमीटरपेक्षा जास्त त्याचा एरिया आहे आणि ते आहे ओडिसा या राज्यात महानदीवरती. त्यामुळे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यानंतर महाराष्ट्रावर प्रश्न अपेक्षित असतात, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे क्षमतेनुसार कॅपॅसिटी वाईज, तर ते आहे जायकवाडी धरण. कुठल्या जिल्ह्यात, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते असा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, तर ते आहे नाशिकमधील गंगापूर धरण. आहे कोणत्या नदीवर, तर ते आहे गोदावरी नदीवर. तर हे काही महत्त्वाची धरणे व त्याची वैशिष्ट्ये आहेत, याच्यावरती प्रश्न विचारले जातात.
प्रश्न क्रमांक 6. पालक अपत्यांच्या वतीने गुंतवणूक करतात अशी कोणती मुलांसाठीची योजना भारत सरकारची आहे? तर आता पेपरमध्ये कोणते ऑप्शन दिले होते हे आपल्याला माहीत नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून हे प्रश्न एकतर महाराष्ट्रातील योजनेवर असेल किंवा मग हा भारताच्या सुकन्या समृद्धी योजना या योजनेवरती त्याने विचारलेला असू शकतो. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ऑप्शन कमेंटमध्ये मला सांगू शकता. मग ही जी सुकन्या समृद्धी योजना आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न येऊ शकतात, वेगवेगळ्या परीक्षेत विचारले देखील आहेत. तर ही योजना कधी सुरू झाली? तर या योजनेची सुरुवात आहे 22 जानेवारी 2015. ॲटलिस्ट 2015 हे साल लक्षात ठेवा. याची सुरुवात नरेंद्र मोदींनी पानिपत, हरियाणामधील पानिपत या ठिकाणी केली होती. या योजनेची पात्रता कशी आहे? तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पालक खाते उघडू शकतात. म्हणजे मुलगी पाहिजे, जोपर्यंत ती 10 वर्षाची होत नाही तोपर्यंत पालक हे अकाउंट ओपन करू शकतात. याच्यात गुंतवणुकीसाठी कमीत कमी मर्यादा 250 रुपये आहे, तर कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे प्रतिवर्ष. आणि ही मॅच्युअर कधी होते? तर खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी ही जी योजना आहे ती मॅच्युअर होते. त्यानंतर आणखीन एक अशाच प्रकारची स्कीम आहे, ती आहे NPS वात्सल्य म्हणून. ही नुकतीच सप्टेंबर 2024मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये देखील 18 वर्षाखालील कोणत्याही मुलाच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे परीक्षेत हा देखील पर्याय असू शकतो, आपल्याला माहीत नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अशा प्रकारची योजना कोणती आहे? तर ती आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. आणि ही सुरू झालेली 2017मध्ये, 1 ऑगस्ट 2017. आणि याचा उद्देश काय होता? तर याच्या उद्देशावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर मुलींचा जन्मदर वाढवणे आणि स्त्री शिक्षण सुनिश्चित करणे याच्यासाठी योजना राबवण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा सुरुवात कधी झाली ती लक्षात ठेवा आणि याचा उद्देश देखील लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, IBPS महाराष्ट्र असेल किंवा भारत सरकार असेल, या दोघांच्या अशा प्रकारच्या ज्या काही महिला किंवा कल्याणाशी संबंधित योजना आहेत त्याच्यावरती नेहमी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारते. त्याच योजना प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नने विचारले जातात. त्यामुळे PYQ व्यवस्थित जर केले तुम्ही तर तुमचा प्रत्येक परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 7. आंबोली हे ठिकाण कोठे आहे? तर हा एक जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून प्रश्न त्यांनी विचारलेला. तर आंबोली हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग येथे. हे आहे थंड हवेचे ठिकाण. मग आता महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आपण बघूया, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात. माथेरान याच्यावरती प्रश्न विचारला जातो की आशियामधील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ते आहे माथेरान. हे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे रायगड जिल्ह्यात. त्यानंतर चिखलदरा हे आहे अमरावती जिल्ह्यात. हे देखील विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे, त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यात. तर ही काही महत्त्वाची थंड हवेचे ठिकाण आहेत महाराष्ट्रातील, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 8. 100% सेंद्रिय राज्य कोणते? तर हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे IBPSने. तर 100% सेंद्रियकरण झालेले भारतातील राज्य आहे सिक्कीम. हे सिक्कीम या राज्याने 2016मध्येच पूर्णपणे शेतीमध्ये रसायनांचा वापर बंद केलेला आहे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे 2016पासून 100% सेंद्रिय राज्य आहे, जगातील म्हटलं तरी चालतंय. आता अजून एक प्रश्न याच्यावरती विचारला जातो, तो म्हणजे याला संदर्भ देखील असतो आर्थिक पाहणी. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा असं विचारलं जातं. तर या 2024-25च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. कशाच्यात? तर सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीत. त्याचबरोबर सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशनच्या बाबतीत एरिया वाईज महाराष्ट्राचा देशात 2रा क्रमांक लागतो. त्यामुळे या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा, त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. राज्यसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातील आहेत? तर परीक्षेमध्ये मी कालच सांगितलेलं, राज्यसभा, लोकसभा म्हणजे संसदेवरती प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत, ते व्यवस्थित करा. त्याचबरोबर राष्ट्रपती, राज्यपाल याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत. हे 4 घटक अतिशय चांगले करा आणि प्लस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्यावरती IBPS पुन्हा प्रश्न विचारत असते.
त्यामुळे हे 4-6 घटक जर व्यवस्थित तुम्ही केलेले असले तर तुमचा प्रश्न शक्यतो पॉलिटीचा चुकत नाही. त्याचबरोबर मूलभूत हक्क पाठ पाहिजेत कलमासहित. तर भारतामध्ये राज्यसभेच्या बाबतीत सर्वात जास्त सदस्य असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 31 सदस्य आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा, किती आहेत? 19. हा आकडा लक्षात ठेवा. या आकड्यावरती पुढे जाऊन ते तुम्हाला प्रश्न विचारतील. त्यानंतर लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी देखील पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचाच लागतो, एकूण 80 सदस्य आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा आहे, 48 सदस्यांचं आहेत. इथे देखील हे आकडे तोंडपाठ करा. याच्यावरती प्रश्न डायरेक्ट स्वरूपात तुम्हाला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता खेळाडू हा मुंबई इंडियन्स संघातील आहे? आता मी सांगितलं की क्रिकेटचा वर्ल्ड कप चालू आहे, त्यामुळे क्रिकेटवरती तुम्हाला फिक्स प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांचे काय अशा स्वरूपाचे प्रश्न चुकणार नाहीत. पण ज्यांना आवड नसेल त्यांनी बेसिक प्रश्न जरी सध्या न्यूजमधून किंवा चालू घडामोडींमधून बघून घ्या या 3 महिन्यातील, त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. स्किल इंडिया या योजनेशी संलग्न महाराष्ट्रामधील योजना कोणती आहे? तर मी मागाशीच सांगितलेलं तुम्हाला की महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत काही फिक्स योजना आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यातलीच एक योजना आहे स्किल इंडिया. त्याच्यानंतर मेक इन इंडियावरती देखील प्रश्न विचारला जातो. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील त्याच्यावरती देखील प्रश्न अलीकडच्या काळात विचारले जात आहेत. त्यामुळे या काही योजना महत्त्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित तयारी करून ठेवा. तर स्किल इंडियासारखी महाराष्ट्रात असणारी योजना आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये PMKVUVA म्हणून ओळखलं जातं. तर माझ्या दृष्टिकोनातून हेच याचं उत्तर असायला पाहिजे. तरी देखील जर वेगळे कोणते पर्याय असतील तर ज्याला माहीत आहे त्याने आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यानुसार त्या कमेंटला मी उत्तर देतो. तर सुरुवातीला ही जी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान आहे याची सुरुवात कधी झाली तर ती झाली सप्टेंबर 2015मध्ये. याचा उद्देश काय आहे तर राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे आणि उद्योजकतेस एंटरप्रिन्युअरशिपला प्रोत्साहन देणे. सेम स्किल इंडियासारखीच योजना आहे. मात्र याची अंमलबजावणी संस्था कोणती आहे तर ती आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी MSSDS. तर या 3 गोष्टी इथे लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न तुम्हाला पुढे जाऊन विचारले जातील. प्रश्न क्रमांक 12. विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात दिला जाणारा जागतिक पुरस्कार कोणता? तर याचे देखील पर्याय आपल्याला माहीत नाहीत. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातला सर्वात प्रतिष्ठेचा जर कोणता जागतिक पुरस्कार असेल तर तो आहे नोबेल प्राईज. त्यामुळे याचे उत्तर हेच असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यानंतर अशा स्वरूपाचा आणखीन एक अवॉर्ड आहे, तो म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड फॉर सायन्स. अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड फॉर सायन्स हा देखील सायन्स आणि तंत्रज्ञानातील महत्त्वाचा अवॉर्ड आहे. त्यानंतर मिलेनियम टेक्नॉलॉजी प्राईज हा देखील एक अवॉर्ड आहे टेक्नॉलॉजीमधील. त्यानंतर भारताच्या बाबतीत पुढे जाऊन ते तुम्हाला प्रश्न विचारतील की भारतातील सायन्स आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट किंवा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता? तर भारताच्या बाबतीत शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जो आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आणि हा कोण देतो तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमार्फत म्हणजे CSIR मार्फत हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे भारताच्या बाबतीतचा हा पुरस्कार लक्षात ठेवा. पुढे जाऊन याच्यावरती प्रश्न येणार अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता पर्वत भारतातील नाही आहे? आता IBPS आपल्याला वेगवेगळ्या पर्वतरांगांवरती नेहमी प्रश्न विचारत असते. त्यापैकी हिमालयन पर्वत ही त्याची फेवरेट आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाट ही त्याची फेवरेट आहे, याच्यावरती नेहमी प्रश्न होता. कालच्या परीक्षेत पश्चिम घाटावरती प्रश्न होता, तर आज त्यांनी बहुतेक हिमालय पर्वतरांगेवरती प्रश्न विचारलेला आहे. तर हिमालय पर्वतरांगेच्या बाबतीत असा प्रश्न येतो की भारतातील सर्वात तरुण वली पर्वत कोणता आहे? तर त्याचे उत्तर असेल हिमालय पर्वत. आता हिमालय पर्वताचा अभ्यास करताना हिमाद्री जो सर्वोच्च हिमालय आहे, त्यानंतर हिमाचल जो मध्य हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगा ज्या बाह्य हिमालय अशा 3 टप्प्यात करायचा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भारतातील सर्वात प्राचीन पर्वत श्रेणी कोणती आहे? तर त्याचे उत्तर आहे अरवली पर्वतरांग. हे 2 प्रश्न फिक्स IBPS मार्फत विचारले जातात, त्यामुळे अरवली पर्वत देखील व्यवस्थित करा. त्यानंतर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांग जी भारताच्या मध्यभागी आहे. त्यानंतर पूर्व घाट पश्चिम घाट हे देखील व्यवस्थित करा. आणि ईशान्येकडील पर्वतरांगा फक्त बघून घ्या, त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे प्राकृतिक भारत
हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात भूगोलाच्या दृष्टिकोनातून. पर्वत, त्याच्यानंतर नदी, हे 2 टॉपिक IBPSचे फेवरेट टॉपिक आहेत भारताच्या बाबतीत. त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर सुरुवात कोकणपासून बघायची, त्याच्यानंतर जायचं सह्याद्री पर्वतरांग, आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र पठार. परीक्षेत जास्त डीप ते प्रश्न जात नाहीत, त्यामुळे तुम्ही जर वरच्यावर जरी या गोष्टी वाचून घेतल्या तर त्यावरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, अनदर डे इन लँडोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे ते लेटेस्ट नाही आहे या 3 महिन्यातील. तर 2025च्या सुरुवातीला हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे. त्यामुळे 2025च्या कोणत्याही महिन्यातील पुस्तकावर तुम्हाला प्रश्न विचारता येते. त्या दृष्टिकोनातून जे अनदर डे इन लँडोर या पुस्तकाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड हे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी महत्त्वाची पुस्तके आणि लेखके आहेत ॲटलिस्ट या 3 महिन्याची ती तरी व्यवस्थित करा. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. या डिसेंबर महिन्यातील डिसेंबर 2025 या महिन्यातील काही महत्त्वाची पुस्तके ते आपण बघूया, त्याची रिव्हिजन करूया. भारत दॅट इज इंडिया रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी हे पुस्तक कोणाचे आहे? हे देखील एक गाजलेले पुस्तक होते चर्चेतील. त्याचे लेखक आहेत अभिजित जोग. त्यानंतर सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक देखील चर्चेतील पुस्तक होते. त्याचे लेखक आहेत वासुदेव देवनानी. आणि क्रिकेटशी संबंधित एक पुस्तक आहे, याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, ते म्हणजे द वन क्रिकेट माय लाईफ मोअर. हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर ते आहे शिखर धवन यांनी लिहिलेले स्वतःचे आत्मचरित्र. त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यातील काही महत्त्वाची पुस्तके लक्षात घ्या, त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी लोकसभेमध्ये सदस्य असणारे महाराष्ट्र लोकसभा क्षेत्रातील सदस्य कोणते आहेत? तर पर्यायांमध्ये आपल्याला लोकसभेचे सदस्य ओळखायचं होतं जे महाराष्ट्रातून निवडून गेलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये पियुष गोयल हा पर्याय होता. त्यामुळे हेच त्याचे उत्तर असेल. तर हे जे अशा प्रकारचे प्रश्न असतात ते तुमचे GK आधारित म्हणजे जनरल नॉलेज आधारित असतात. जनरल अवेअरनेस अशा प्रश्नांसाठी आवश्यक असतो. जर तुमचे आसपास काय चाललं याच्याकडे जर व्यवस्थित लक्ष असेल तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न अजिबात तुमचे चुकत नाहीत. तर हा जो पेपर होता तो पेपर साधारणतः मिक्स स्वरूपाचा होता. 15 पैकी 8 प्रश्न हे अतिशय सोपे होते, त्यामुळे ते सर्वांचेच बरोबर आलेले असतील. तर ज्यांच्या योजना चांगल्या आहेत, त्याचबरोबर ज्यांनी PYQ चांगले केलेले आहेत IBPSचे पाठीमागे झालेल्या परीक्षांचे, त्यांना या 15 पैकी 13 ते 14 मार्क पडायला काहीच अडचण नाही आहे. त्यामुळे ज्यांचे आता पुढे जाऊन सिव्हिल इंजिनियर ज्युनियर या पदासाठी पेपर आहेत त्यांनी या गोष्टी लक्षात घ्या. टॉपिक्स परीक्षेसाठी फिक्सच असतात, त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्याचे स्वरूप बदलत असते. त्यामुळे एखादा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकणार नाही आहे. त्यामुळे IBPSचे जे फेवरेट टॉपिक आहेत, जे PYQ आहेत ते व्यवस्थित करा. प्रश्न त्याच्या बाहेर GS GKचे अजिबात जात नाहीत. काही रँडम GKचे किंवा चालू घडामोडीचे प्रश्न असतात तेच तेवढे आपल्या चौकटीच्या बाहेर जातात, परंतु ते मग सगळ्यांचेच चुकतात. त्यामुळे फिक्स स्वरूपाचे जे प्रश्न आहेत तिथे मार्क तुमचा गेला नाही पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून पुढे होणाऱ्या पेपरसाठी रिव्हिजन करा. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.